पुण्यात मार्च एंडच्या कामात व्यस्त असलेल्या बँक शिपायाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी अंत। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बांबवडे शाखेत कार्यरत असलेले शिपाई संतोष वसंत पवार वय 46 राहणारा सावर्डेकर कॉलनी बांबवडे यांचा रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला। मार्च एंडच्या कामाचा व्याप असल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी ही बँक सुरू होती, मात्र कामाच्या गडबडीतच काळाने त्यांच्यावर झडप घातली। रविवारी दिवसभर बँकेचे अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त होते। सायंकाळी 4:30च्या सुमारास काम आटपून अधिकारी घरी गेल्यानंतर पवार बँकेचे साफसफाई आणि झाडलोट करत होते। 5:30च्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि मोठा घाम आला। त्यांनी अंगावरील कपडे बाजूला ठेवून पाणी पिले व आराम करण्यासाठी ते खुर्चीत बसले, मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मावळली। ही घटना तातडीने कोणाच्याही लक्षात आली नाही। रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शाळेच्या प्रांगणात फिरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना बँकेचे मुख्य प्रवेशद्वार उघडे असल्याचे दिसले। संशय आल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता संतोष पवार हे खुर्चीत मृतावस्थेत आढळून आले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ व भाऊजय असा परिवार आहे। पवार हे मंगलमूर्ती गणेश मंडळ बांबवडेचे माजी अध्यक्ष होते। एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे अचानक अंत झाल्याने बांबवडे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38।